मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITIचं आता ॲडमिशनसाठी मार्क अटेंडन्स हा टॅब उद्या सुरू होतो आहे। तर मार्क अटेंडन्स करण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कसं करायचं, कधी करायचं, कोणते पर्याय निवडायचे याच्याबद्दल उद्या व्हिडिओ येणारच आहेत। परंतु हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की मार्क अटेंडन्स करण्यापूर्वी काय करायचं आहे। तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला फायदाच होणार आहे। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। कौशल्य असेल तर करिअरची दारे उघडतात। ITI मुळे उत्तम संधी मिळतात। ITI स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची ताकद देते। भविष्य घडवायचं असेल तर ITI निवडा। आता मित्रांनो, स्पॉट ॲडमिशनसाठी गरज असते ती व्हेकंट सीट कुठे कुठे आहेत याची बघण्याची। तर यामध्ये व्हिडिओ सकाळीच अपलोड केलेलाच आहे काल। तर व्हेकंट सीट कशा प्रकारे मोबाईलद्वारे सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही ॲडमिशनसाठी हजर राहू शकता। तर व्हेकंट सीटचा रिपोर्टचा व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केलेला आहे, लिंकसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। तुमच्या जवळपास असलेल्या ज्या काही ITI आहेत त्याच्या जागा कोणकोणत्या आहेत त्या पण तुम्ही कशा शोधायच्या याचासुद्धा व्हिडिओ व्हेकंट सीट स्पॉट ॲडमिशनसाठी असणार आहेत, त्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, तो सुद्धा बघून घ्या। म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला व्हेकंट सीट किती आहेत ते। आता मार्क अटेंडन्स करण्यापूर्वी लक्षात काय ठेवायचं, तर तुमच्या जवळपासचे असलेले ITI कॉलेजची लिस्ट करा पहिले। तर तुम्ही ज्या ठिकाणाहून अपडाऊन करू शकता अशी जी ITI कॉलेजेस आहेत त्यांची एक लिस्ट बनवायची आहे। त्याचबरोबर त्या ITI कॉलेजमध्ये जेवढे काही तुम्ही ITI कॉलेजची लिस्ट करणार त्या ITI कॉलेजमध्ये तुमच्या पसंतीचे ट्रेड आहेत किंवा नाही हे सुद्धा तपासायचं आहे। फक्त ITI कॉलेज असून चालत नाही, तर त्या तुमच्या पसंतीचे ट्रेडसुद्धा असणं आवश्यक आहे। त्यानंतर बघायचे त्या पसंतीच्या ट्रेडच्या रिक्त जागा त्या कॉलेजमध्ये जेवढे काही कॉलेज तुम्ही सिलेक्ट करणार त्याच्यामध्ये रिक्त जागा आहेत किंवा नाही हे सुद्धा बघायचं आहे। त्याचबरोबर एकच ट्रेड विचारात न घेता अनेक ट्रेड म्हणजे 4 ते 5 ट्रेडची एक माहिती घेऊन ठेवा आणि त्याची क्रमवारी लावून ठेवा। म्हणजे समजा इलेक्ट्रिशियन नाही, आता बरेच विद्यार्थी इलेक्ट्रिशियन नाही मिळाला तर त्या ठिकाणी वायरमन नाही मिळाला तर इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर फिटर, असे बरेच विद्यार्थी काय करतात क्रमवारी ठेवतात। तर 4-5 ट्रेडची माहिती घेऊन ठेवा। बरेच गुगलसुद्धा त्या ठिकाणी माहिती तुम्हाला देतो, ChatGPT असेल किंवा जेमिनाय असेल, तर त्यानुसार माहिती घेऊन ठेवा आणि त्यांची क्रमवारी लावून ठेवा। आपल्याला हा नाही मिळाला तर दुसरा कोणता त्याच्या सबस्टिट्यूट आपण घेऊ शकतो। त्याचबरोबर त्या ट्रेडला काही अपॉर्च्युनिटीज आहेत त्यासुद्धा बघायच्या आहेत। आता यामध्ये ॲडमिशन मार्क अटेंडन्समध्ये 100% ॲडमिशनची खात्री कधी असते, जर त्या ट्रेडला जागा जर जास्त रिक्त असतील तर त्या ठिकाणी तुमची खात्री असते। त्याचबरोबर त्या ट्रेडच्या ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला जाणार आहात त्या ठिकाणी किती मार्क अटेंडन्स झाले आणि आपलं मेरिट किती आहे याचीसुद्धा त्या ठिकाणी क्रमवारी किंवा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की ॲडमिशनची खात्री कधी मिळणार, ज्या ठिकाणी जागा जास्त आणि तुमचं मेरिट चांगलं आहे अशा ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आता 12 तारीखला तुम्हाला लगेच ॲडमिशन मिळेल जर तुमचं मेरिट ITI कॉलेजमध्ये चांगलं असेल तर 100% ॲडमिशन मिळणारच आहे। आता 100% ॲडमिशन मिळण्यासाठी तुम्हाला जे काही 4-5 ट्रेड निवडले त्याच्यापैकी कोणताही जरी ट्रेड घेतला तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वच ट्रेड हे ITIचे नोकरी व्यवसाय देणारे आणि स्किल देणारे असतात। त्यामुळे काळजी करायची गरज नाही, कोणताही ट्रेड त्या ठिकाणी निवडू शकता, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी करिअरच्या संधी भेटणारच आहेत। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत। मार्क अटेंडन्स करण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा। मार्क अटेंडन्स किंवा गव्हर्नमेंट ITI असतील, प्रायव्हेट ITI असेल, जे काही तुम्ही निवडणार त्यामध्ये तुम्ही 100% जर अटेंडन्स त्याचबरोबर दिलं तर तुम्हाला 12 तारीखला ॲडमिशन मिळणारच आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत। धन्यवाद।